हे मोबाईल काढ मोबाईल आणि लवकर काम सुरू इथे येण्याच्यापूर्वी वंचित फासांनी आणि विविध फासांनी मला सुचवलं की केशवराव भोसले सभागृह दुर्दैवानं त्याला आग लागली आणि त्याची पाहणी तुम्ही करावी. पाहणी केली. माझी विनंती आहे वंचित फासी बाकीच्या त्याच्या सहकार्यांना अधिकाऱ्यांना आता करायचं असेल तर उत्तम करा. या नदीचं आणि कलेचं फार जुनं नातं आहे. शाहू महाराजांनी त्यांच्या काळामध्ये अल्लादिया खान यांना कोल्हापुरात निमंत्रित केलं आणि संगीताच्या क्षेत्रामध्ये प्रचंड योगदान देणारे अनेक लोक त्या काळामध्ये या कोल्हापूरच्या परिसरामध्ये राहिले. त्यांनी आयुष्यात संगीताची कलेची सेवा या ठिकाणी केली. किती जणांची नावं सांगायची आहे. आव्हानांचं नाव घेतलं तर गुजरांचं नाव घेतलं, अनेक नावं या ठिकाणी सांगतायची. आणि शेवटी लता मंगेशकर कुटुंबाचे सुद्धा सुरुवातीचा कालखंड कोल्हापूर आणि या आजूबाजूच्या प्रांगणामध्ये वाजलेला आहे. आणि असं काम अनेकांनी जे केलं ते पुढं चालू ठेवण्याच्या संबंधी काहीतरी एक उत्तम प्रकारच्या समाकरणाची आवश्यकता होती. ते केशवराव भोसले सभागृह की जनतेने स्वीकारलेलं आणि कलेच्या क्षेत्राच्या अनेक मान्यवरांना प्रोत्साहित केलेलं दुर्दैवानं आज या ठिकाणी नाही. आज ते आधीमध्ये बसवणार झालं. माझी विनंती आहे कोल्हापूरच्या संबंधित सगळ्या मान्यवरांना की आता हे करायचं ते उत्तम करा. त्याच्यामध्ये कलावंतांना जास्तीत जास्त सवलती सोयी द्या. त्या सोयी बघितल्याच्या नंतर त्यांची कला याची परिस्थिती निव्वळ वाढ असताना नाही, कलेच्या क्षेत्रात असता असलेल्या देशाच्या सगळ्या राजकारणाला याची काळजी घेणारं हे उद्याची वास्तू तुम्ही त्या ठिकाणी बांधली पाहिजे. आता हे बांधायच्या म्हणजे पैसे लागतात. मला सांगण्यात आलं की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्याची 20 कोटी त्या ठिकाणी जाहीर केली. हे काही 20 कोटीचं काम नाही. त्याला 5, 25, 50 कोटी लागतील. चांगलं करायचं आणि ते चांगलंच केलं पाहिजे. काय करता येईल त्याच्यामध्ये बसल्या बसल्या मी सहज विचार करत होतो की लोकप्रतिनिधीसुद्धा निधी असतो. लोकप्रतिनिधीचा निधी आम्ही साधारणतः देतो की मताच्या दृष्टीने आम्हाला सोयीचं काय असेल तिचा आमचा हा जरा मोकळा असतो. पण कला, साहित्य, संगीत या सगळ्या क्षेत्राच्यासाठी आम्हा लोकांचा हात सर्व मोकळा नसतो. पण केशवराव भोसलेंचं या सगळ्या क्षेत्राचं योगदान आणि त्यांचं स्वतःचं नावानं उभं केलेलं हे जुनं ऐतिहासिक केलं हे उत्तम बांधायचं असेल तर राज्य सरकार त्यांना अधिक पैसे आपण मागू. पण लोकप्रतिनिधींनी त्याच्यामध्ये कुठून सुरुवात केली पाहिजे. आता मी खासदार आहे. आता खासदारांना आम्हाला 5 कोटी रुपयाचा निधी असतो. आता त्या 5 कोटीची मी आत्ता चौकशी केली माझ्या सेक्रेटरीला. आपली काय स्थिती आहे त्यांनी सांगितलं की आपल्या स्थितीमध्ये 1 कोटी शिल्लक आहे. मी त्यांना सांगितलं की 2 दिवसात तिथं 1 कोटीचा चेक पाठवून द्या. केशवराव भोसले हे जे बांधायचे ते बांधण्याच्यासाठी जे जे लोकप्रतिनिधी आहेत कोल्हापुराचे त्या सगळ्यांनी आपल्या निधीची 20% रक्कम जर दिली तर त्या सगळ्या सावल्या अतिशय चांगली गोष्ट आहे. शाहू महाराज आणि वरतीने ऑलरेडी 1-1 कोटीचं त्या ठिकाणी हे केलं. आता बाकी राहिले जे कुणी घटक आहेत त्यांनाही आपण दाखवूया. त्याची यादी तुम्ही तयार करा. तुमच्याकडून नाही झालं तर माझ्यावर सोपा. मी त्याला काय सांगायचं ते सांगेल आणि आपण ही वास्तू अतिशय चांगली करू आणि या शहराच्या
युतीचा ध्वंस होईल अशा प्रकारचं काम आपल्या सगळ्यांच्याकडून होईल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो.